आरक्षण देण्यासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला। यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी मोठी घोषणा केली। ही मोठी घोषणा म्हणजे ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळालं आहे त्यांना ओबीसी मध्ये आरक्षण मिळणार असून ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र नसलेल्या मराठ्यांना वेगळं आरक्षण दिलं जाईल। ते आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही। मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेमुळे पुन्हा एकदा संभ्रम निर्माण होतोय। याच संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात। नमस्कार, मी माधुरी कुमकर, तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। पुढे जाण्यापूर्वी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो करा। मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांना वेगळं आरक्षण दिलं जाणार म्हणून आज घोषणा केली। आता हे वेगळं आरक्षण म्हणजे ते 50% वर जाणार। हा संभ्रम निर्माण होण्याचं आणखी एक कारण म्हणजे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी यापूर्वी अनेकदा प्रयत्न झालेत, परंतु सर्वोच्च न्यायालयात ते टिकलं नाहीये। देवेंद्र फडणवीस सरकारने मराठ्यांना 12% वेगळं आरक्षण दिलं होतं, ते उच्च न्यायालयात टिकलं होतं, मात्र सर्वोच्च न्यायालयात ते टिकलं नाही। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आज जी घोषणा केली आहे की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल। मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेचा सरळ अर्थ आहे की मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं जाईल, म्हणजे सध्याच्या आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडून ते द्यावं लागेल। हे वेगळं आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडणारं असेल आणि मग पुन्हा एकदा ते सर्वोच्च न्यायालयात चॅलेंज होऊ शकतं। राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा आरक्षणाच्या संदर्भात केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दिलाय। आता हा अहवाल मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला जाईल आणि 20 फेब्रुवारीला राज्य सरकारनं बोलवलेल्या विशेष अधिवेशनात या अहवालावर चर्चा होणार आहे। त्यानंतर राज्य सरकार मराठा आरक्षणाविषयी निर्णय घेईल। मराठा समाजाचं जे सर्वेक्षण राज्य मागासवर्ग आयोगाकडून करण्यात आलंय त्यात सुमारे 4 लाख कर्मचाऱ्यांनी सर्वेक्षणासाठी काम केलंय आणि या सर्वेक्षणात सुमारे 2 कोटी मराठा समाजाचं सर्वेक्षण करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। मराठा समाज हा मागास असल्याचं सर्वेक्षणात समोर आल्याची माहिती आहे। 6 दिवसांत 27 लाख कुटुंबांचं सर्वेक्षण कसं केलं? थातूर मातूर जर हे सर्वेक्षण झालं असेल तर पुन्हा एकदा मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न फसू शकतो, असा आरोप विरोधक करतायत। मागासवर्ग आयोगावर दबाव निर्माण करून जर हा अहवाल तयार केला असेल तर सर्वोच्च न्यायालयात ते टिकणार नाही। या संदिग्ध भूमिकेमुळेच मराठा आरक्षण टिकेल का, हा सुरुवातीपासूनचा प्रश्न आजही कायम आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेला लढा आजही सुरू आहे। जरांगे पाटील उपोषणावर ठाम आहेत। त्यांची तब्येत खालावली असून देखील ते उपोषण सोडण्याच्या तयारीत नाही आहेत। आज राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी घोषणा केली आहे की कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्यांना ओबीसीत आरक्षण मिळेल आणि ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र नाही त्या मराठा समाजाला वेगळं स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे। त्यासाठी 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलवण्यात आलंय। मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर सरसकट मराठ्यांना ओबीसी मध्येच आरक्षण देण्याची भूमिका घेणारे व त्यावर अद्यापपर्यंत ठाम असणारे जरांगे पाटील आता उपोषण सोडणार की किंवा मुख्यमंत्री शिंदेंनी केलेल्या घोषणेवर जरांगे पाटील यांची भूमिका काय असणार हे देखील उत्सुकतेचं राहणार आहे। मराठा आरक्षणाविषयी पुढील काळात कोणते निर्णय होतात याकडे आपण लक्ष ठेवू आणि त्याचं अचूक विश्लेषण तुमच्यापर्यंत घेऊन येऊ। मराठा आरक्षणाविषयी मुख्यमंत्री शिंदे यांनी आज राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल मिळाल्यानंतर जाहीर केलेल्या भूमिकेविषयी तुम्हाला काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा।